नमस्कार मित्रांनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना। बघा आमच्या मामीचा आज बेत चालू आहे। बेत देशी कोंबड्याच्या अंड्याचा बेत चालू आहे। बघा शिजू घातले ती अंडी आणि तयारी चालू आहे त्याची कांड्याकुट्याची। आता इथं कणस उकडली ती खाल्ली आम्ही। काय काय खातोय अजून। आणू तिकडे गेली गुडी ती बघा गुडी आली की आणू इथलीच ठेवून आली का कणीच नाही जाय का न्यायचा तर खावा जा आणि मग तिथं नव्हतं काय होय छोट्याला देते जा की छोट्यात आमच्या आणू तिकडे बसवली टीव्ही बघा आणि तुम्ही आला इकडं बी हा जावा 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 गरम लागतंय नाही गार की आता भरले की लाटायला तिथं जमीन तिथं पातेलं उतरून ठेवलं बघ तिथं खाली फरशी पुळते म्हणती या कणस शिजवली ती बाबा पोरांना तिकडं मामीने पाटेत नेऊन दिली ती काढून खाल्ली बी नाही मीठ टाकून शिजवली ती गरम गरम आहे ती या मकाची कणस खायला अजून अंड्याची भाजी मामी करायला लागली तिथं काय करायचं मला काय नाही भूकच नाही तर खायची थोडी भूक कणस खाल्ली ती मग एक दोन एवढी आता अजून खायला लागली बोलत बोलत लक्ष गेलं तिकडं खवाटायला मिठाचं असल्यामुळं मामाला हाय आज आमंत्रण मग म्हणलं आता आपल्याला करावा अंड्याचा बेत मामाला आमंत्रण आहे बघा कोणाच तर असं बोकडाचा कार्यक्रम आहे त्यांनी सांगितलंय जेवाय तिकडे गेल्या ते कालच आलता की फोन मामाला उद्या म्हणलं मंगळवारी आता हाय ती अंडी आपल्याला काय तुम्ही मटण बिन खायला नग म्हणताय खा वाटत नाही म्हणा मग मासं बी कुठं आणलं त्या दिवशी तर 2 खांडोळ्या खाल्ल्या झालं नगर 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 आता करायचं तर काय तुम्हाला काय नाही करायचं हजीच खायचं ती आवडत नाही ती आवडत नाही मकाची कणस खाते की आवडीला मकाची कणस काय लय हे आहे ती बी. मग चहा पाणी झालं चहा पित नव्हती पण आता आता जरा ह्या 2 दिवसात रोजच चहा प्यायला लागली पण मी आता आमच्या नादानी आधी पित नव्हती सुरुवातीला बी आता ह्या काल परवापासून मी रोजच चहा पिते 2 टायमाला पिते आज पिऊच वाटतंय दुसरी पे आणि गोड पदार्थ माझ्या आवडीचा आहे एक मेन गोष्ट म्हणजे गोड असलं का आपल्याला त्रास होतो काय होतंय त्याचं काय भानच राहत नाही उद्या करू काहीतरी गोड खायला नको काय करायचंय हाय का तर रोज हे खातोयच की काय बाय मामाने आईस्क्रीम आणली होती दुपारी अजून सारखं हायच बाजारात आणत्यात लाडू आणत्यात जिलेबी आणत्यात कलिंगडी आणत्यात अजून काय आणायचं शेव चिवडा हायच मास मटण तर आवडत नाही मग काय करायचं मला बिस्किट खाते आज पुरी खाते त्या पुरींचं ते आणू ठेवते नि मारतं उष्टच खायला लागतं या त्या अनुच्या नादानच मेन म्हणजे मी चहा प्यायला आता लागली ह्या 2-3 दिवसात घेते दे वाटी बघच भर म्हणून आणि 2-4 घोटे घेतल्या आणि करते पेतच नाही पुन्हा तिचं उष्ट पिऊन पिऊन सवयच लागली आता मला कोथिंबीर आता आणली होती आता ना नाही कालच आणलेली आहे थोडी राहिली कोथिंबीर लय लावली मामीने रानात भाजी बी लावली पण त्या भाजी काय पांढरच पडलं एकदाच केलती तेवढी आहे ना उन्हाने खराब झाली किती वेळा केलती भाजी एकदाच केली उपटून टाकायची पाळी आली उपटली उपटली की त्या दिवशी हे करताना औषध सोडताना थोडी राहिली आणि ती बी उपटावं लागली करपायला लागली शिपूची बी भाजी शिपू ती पांढरच पडले उन्हाने खराब होत आहे आता उन्हाळ्याच्या भाज्या आणि हे काय नाही तरी कोथिंबीर बरी आली कोथिंबीर बी येत नाही म्हणते ती उन्हाळ्याची ती पहिलीच लावलेली आता लावली तर उगून येत नसते हे ना भिजवून लावायची म्हणजे उगवते धन भिजवायचं संध्याकाळी दडपून ठेवायचं होय आता उन्हाळ्यामुळे अशी लावले उगवत गुरी पोरं तिकडं आता नेमकं टायमिंगच आहे ते बिग बॉसचं भांडणं बघत बसते ते बिग बॉसची तिथं टीव्हीला लागतंय कोण निघलं कोण राहिलं कुणी आपटलं कोण हारलं कोण जिंकलं एवढंच बघते पोरांना तेवढंच याड आहे बिग बॉसचं बारक्यांना काय कळतंय बारकी उभं बेडवरनं खाली हलणं वरून ती खुर्ची गोल फिरायची त्याच्या त्यांचा खेळ चालू आहे नसता मला घालते ते नुसतं बिग बॉसचं त्यांना काय कळतंय बारक्यासने मग पाहुणं काहीतरी बोलत होतं बघा त्यांच्या मोबाईल मध्ये बघितलं मी
आता मामा मला म्हणतात "हे बघू नको काय ध्यान देऊ नको काय म्हणते ते बघत होत. काय का म्हणा बापडे आपल्याला करायचं महागारच घ्यायचं, कोण कोणाचं नसतंय, आणावं लागते बायको आपली, मला आता कळायला लागलं असं म्हणत होतं व्हिडिओ मध्ये काय. आम्ही बघा डाळिंबीत गेल्यावर बघितलं वरला खुरपत का काय का म्हणून आता कालच रात्री जरा हे करत होते की बघितलं तुम्ही आज काय मामा रात्री मला खवळलं म्हणून मी आज त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. काय करणार तिकडं ध्यानच दिलं नाही. तुम्ही बघितलंच नाही का. त्यांची चूक आता त्यांना कळायला लागली हो आता थोडी थोडी. आता तू काय म्हणल्यावर कळायला पाहिजे की आता लागलं ध्यान व्हायला. भले माझी चूक होती पण मी गेलती ना स्वतःहून तिथं. त्यांनी ठेवून घेतलं नाही तिथं ती त्यांची चूक. आता रागात होते ना. आता उतरला राग बे. तेव्हा नवीन आलेलं रागात म्हणून ठेवून घेतले नाही. आता वाटायला लागलं आता पश्चाताप व्हायला लागला त्यांना. आपण नुसतं बोलू तर बरं झालं असतं. स्वतःचा हाल उठायल्यावर स्वतःला पश्चाताप व्हायला लागल्या मग जाणीव होती माणसाची. आलता का काय मामाला फोन काय म्हणलं नाही तर आला असला तर काय माहिती. पण ती बघितलं आम्ही असं होतंय तसं होतंय काय करायचं आली तर येऊ बापुडीची असं काहीतरी म्हणत होतं बघा. फोन करून म्हणायचं मग गिय का तिथं काय न्यायला आल्याशिवाय मग हे वाटतंय का कमीपणा वाटतोय का ये म्हणायला. आता इथलं माघार लावली म्हणल्यावर कशाला कमीपणा वाटणारच त्यांना आता यायचा म्हणल्यावर. तरी विचार करून त्यांना यावंच लागतंय आता. नाही होय म्हणून आता आपल्याकडे काही चुकच नाही ना. काय काय करू नका त्यांच्या कोंडा आलंय आता काय करणार आपण. येत्याला त्यांना आता गरज आहे बायकोची ती घेऊन जात्याला मग आलं तर काय करायचं जायचं आता आपल्या घरी मग काय करायचं. कुठवर आता लांबवत बसायचं त्याला. लांबवलं मी नव्हतंच तिने लांबवलं. मामा घेऊन गेल्यावर गेलतेच की मामा संग मी लांबवायचं नाही म्हणूनच गेलते की लेकरं आहे ते आपले ताटात ठुते म्हणूनच गेलते की. मग आम्हाला किंवा आली म्हणून आता दोन इथं माझ्यापाशी आहे ती एक त्यांच्यापाशी आहे ती ताटात ठोत नाही का. ह्या दोन लेकरासनी बाप बी तेवढाच आई बी तेवढीच त्या पुरीला बी आई बी तेवढीच बाप बी तेवढा तुझं बापासमोर आपला नाही मला मम्मीची माया तर तुमची जिथे म्हणलं का झालं. त्यांना वाटतंय माझीच करते ती माया. त्यांना बी आता कळायला लागले कवर हाताने करून खाते खाणार आहे तर आई ती आईच असती कटाळ्यात गडी माणूस किती दिवस करून खात असते तेव्हा. मला ती माहितीच होतं व एक ना एक दिवस बायकोची गरज कळणार बायकोची किंमत बी कळणार. त्यांना तेव्हा 2 दिवसात काय वाटलं नाही. मी करतो मी काय उपाशी मरतो काय. भाकरी थापायच्या आणि करायच्या 4 दिवस सोपं वाटतं. ती बायानीच करू जाणं. बाया असल्या करणाऱ्या स्वयंपाकाला कंटाळते त्या. सकाळचं केलं मग संध्याकाळी म्हणते त्या असं ते हाय ती सकाळचं शिळं खायचं म्हणते त्या का नाही. मग काय आणि गड्याला काय नुसतं म्हणायचं आणि करायचं आणि दाखवायचं एवढं नसतं या. कळतंय तर करू बापरीचं येईल की मामाला फोन येईलच की. नाही मला आला तर मामाला तर येईल की किंवा आला असला तर सांगते मामा आल्यावर सांगते नाही सकाळ सांगते. पण आपल्याला माहित आहे कोण आलाय का नाही. आपण तर काय तसं लावणार काय नाही आल्याशिवाय त्यांची चूक कळल्यावरती येणारच आहे. आला शहाणापणा म्हणायचं त्यातच बस. तेवढं तर उशिरा का व्हायना पण कळलं म्हणायची चूक. मी तर लय काय 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 विचार केलता म्हणलं आता काय आपलं जाणं मुश्किल आहे नवरा आपल्याला काही नमतं बोलत नाही काय नाही यमी म्हणत नाही काहीच नाही तिकडच जा. त्या दिवशी कसं आहो इतकं मला इतका जर राग आलता का नाही तितक्या लांब न जाऊन तिथं माघार तिथनं लावून दिला लय राग आलता माझी मला सुचत नव्हतं काय करावं काय नाही. त्या रागाच्या भरात दिदीला विचारलं म्हटलं तर दिदी बापाच हात धरून बसली. ही आली तेवढी पोरगी. लेकराला काय आता त्या लेकरांनी कुणाकडं बघा तुमचं ऐकायचं का बापाचं ऐकायचं नाही. मग काय तर त्यांचं हाल येतं मध्ये तुमच्या दोघाच्या त्या लेकरांचं कळायला पाहिजे त्यासनी बाबा. शाळेचं जी बुंडूक होती त्या बुडल्याची बी जात होती आपली कशी तरी. नाव नव्हतं शाळेत पण जाऊन बसायची पहिलीच्या वर्गात.
पहिलीत नाव नाही तिचं, पण पहिलीच्या वर्गात जाऊन बसत होती ती. आता त्या मोठीला बी लवकर शाळेत बघू जायचं. पुढच्या पुढं आता कसं होईल तसं होईल. मामाला आला फोन बघायचं, मला आला बघायचं, नाहीतर मग काय नाही, आपण बी गप्प बसायचं. नुसतं व्हिडिओ मध्ये सांगून काय करायचंय, मोबाईलात सांगून. येते ना की त्यांची चूक आता थोडी थोडी कळायला लागलीच की त्यांना.